न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघरमध्ये 5097 कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव, 7830 रोजगार निर्मिती शक्य। पालकमंत्री गणेश नाईक। औद्योगिक भरारीसोबत पर्यावरणस्नेही विकासावर भर। जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 2026 मध्ये पालघर जिल्ह्याला मोठा बूस्ट मिळाला आहे। या परिषदेत 95 प्रस्तावित गुंतवणूकदारांकडून तब्बल 5097 कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यातून 7830 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली। पालकमंत्री नाईक म्हणाले, औद्योगिक विकासासोबत स्थानिक नागरिकांचे शैक्षणिक, आरोग्य आणि सामाजिक जीवनमान उंचावणे ही शासनाची प्राथमिकता आहे। पालघर देशाच्या आर्थिक विकासातील महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे। स्काय ग्रीन रिसायकलिंग 325 कोटी, 1000 रोजगार। एअरोप्लास्ट पॅकेजिंग 300 कोटी, 340 रोजगार। एमपीसीएल इंडस्ट्रीज 250 कोटी, विस्टार मेटल 225 कोटी, 350 रोजगार। गुजरात कॉपर अलॉयर्स 200 कोटी। वाढवण बंदर परिसरात एफडीसीएमच्या माध्यमातून 1000 एकरमध्ये फर्निचर उद्योग विकसित करणार असल्याची घोषणा त्यांनी केली। आयकेईए सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असून विदर्भातील सागवान लाकडाचा वापर होणार आहे। पालकमंत्री नाईक यांनी स्पष्ट केले की विकास हवा, पण पर्यावरणाच्या किंमतीवर नाही। उद्योगांनी हवा, पाणी, ध्वनी प्रदूषणाला आळा घालावा। महाराष्ट्रात 33% वनक्षेत्राचे लक्ष्य साध्य करण्यासाठी वृक्षलागवड वाढवणार। समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन, वाढवण बंदर यामुळे पालघरची कनेक्टिव्हिटी वाढून उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। परिषदेला जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानाडे, सह आयुक्त उद्योग संदीप पाटील यांच्यासह अधिकारी व उद्योजक उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 साठी वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।